स्वागत आहे तुमचं माझ्या फ्लाय विथ प्रतीक्षा यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी आहे घरच्या मसाल्यांपासून बनवलेली, फक्त आणि फक्त 2 ते 3 मसाले वापरून मी आज ही बिहार स्टाईल मटन रेसिपी बनवली आहे। तर ही कुठलेही बाहेरून काही विकत आणायचं नाही आहे, जे घरी आहे ताजे आणि लगेच बनवून तेच मसाले यूज करायचे आहेत। आणि रेसिपी पूर्ण बघा, मी कशा पद्धतीने बनवली आहे, टेस्ट कशी झाली आहे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघूया। तर चला स्टार्ट करूया। सकाळी सकाळी आमच्या दाजीबांनी आणलं होतं मटन, पण मटन जेव्हा दरवेळेस ज्या दुकानात आणतात त्या दुकानात आणलं नाही, म्हणून मी म्हणलं काय आहे, कुठून पण कसं आणता तुम्ही, मला नाही आवडत तिकडचं, त्यामुळं थोडंसं नाराज होते मी। पण नो प्रॉब्लेम, चिडचिड माहिती आहे ना, लेडीजची चिडचिड होत असते, काही एखादं मनासारखं झालं नाही की त्या चिडचिड करत राहतात, भांडी आपटत असतात। तसंच भांडी आपटत झपटत तर स्वयंपाक तर मलाच करायचा आहे, म्हणून मला चला मला जे मी ठरवलं डोक्यामध्ये की मला आज बिहार स्टाईल मटन बनवायचं आहे, ते पण माझ्या स्टाईलमध्ये। तर मी मस्त मटण घेतलं, तर त्याला मस्त मॅरिनेट केलं मी। लसूण आलं हे सगळं नाही का असं ताजं घेऊन त्याला बारीक करून ते तयार केलं होतं। आणि त्याच्यासोबतच धने पावडर, जिरा पावडर, हिरवी मिरची, लाल तिखट, घरचा लाल मसाला थोडासा टाकले, हळद, मीठ असं सगळं टाकलं। आणि परत थोडंसं तेल गरम करून कडकडीत तेल करून त्याच्यावर टाकलं मी। व्हिडिओ काढायचा झाला विसरून गेले। आणि त्यानंतर बघा मी सगळी कामं केली, कपडे धुतले, कपाटातले सगळे कपडे आवरले। मला एक ड्रेस सापडत नाही आहे माझा, सकाळ 2-3 दिवस झाले मी शोधते त्या ड्रेसला। मग आज सकाळपासून ठरवलं ड्रेस सापडल्याशिवाय बाकीचे काही कामं करायचे। ड्रेस तर काही सापडला नाही, पण त्या सगळ्या धुळीमुळे मला नाकात सगळी धूळ गेली, साफसफाई केली लगेच, तर शिंका काही थांबत नव्हत्या। तर इतकं वैताग आला होता मला, तुम्हाला काय सांगू। शिंका आल्यात, पण स्वयंपाकाला उशीर झाला होता। म्हणलं चल अंबिका, आता तुझ्याकडे वेळ नाही आहे, म्हणून आपले कांदे घेतले, 4 कांदे घेतले, बारीक चिरले कांदे। आणि आजची रेसिपी बनवणार आहे मी मातीच्या हंडीमध्ये, कारण का ही मी कुकर लावणार नाही आहे, याला काही वेगळं काहीच करणार नाही, एकदम सिंपल अशी गॅसवर शिजवणार। चूलवर बनवलं तर एकच नंबर लागतं, परंतु चूल आपल्याकडे पुण्यात कुठं। मग मला ह्या माझ्या चॉपरनी पण खूप त्रास दिला, बारीकच होत नव्हतं, शिंकाने त्रास दिला बघा, सारखं नाही का डोळ्यात पाणी, नाकात पाणी, अरे रे 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 काय सांगू तुम्हाला। पण काही प्रॉब्लेम नाही, कधी कधी होतं असं, पण स्वयंपाक तर मला करायचाच आहे। पण मला सगळ्यांना शॉर्टकट करावं, काहीतरी विचारावं, म्हणलं आज मी बिहार स्टाईल मटण बनवते, तर भात बनवू का। तर दाजी बोलले मला भात नाही खायचा, भाकरी करते पण बाजरीची। तर ठीक आहे, मग सगळ्यांना विचारलं, सगळ्यांनी म्हणले मला पण भाकरी खायची। असा राग आला होता, पण आता काय करू, राग येऊन तरी कोणाला सांगू मी। म्हणून बोलला आपलं चला बनव अंबिका आणि दे सगळ्यांना, म्हणून मी आपलं बनवायला सुरुवात केली। कांदे कापले मस्तपैकी, आणि सगळे कांदे घेऊन सगळा किचन वाटा सारखा साफ करावा लागतात। कोणतरी येऊन म्हणाल मला काय तुझ्या किचनमध्ये राडा आणि काय स्वयंपाक करते। बघा, ज्यांना काम करतात ना किचनमध्ये, प्रत्येकाचा राडा असतोच तेव्हा स्वयंपाक करताना, परत आपण साफसफाई करतो। माझ्या किचनमध्ये मला खूपच राडा करायची सवय असो। मग इकडं कांदा भाजायला ठेवला माझ्या त्या हंडीमध्ये, आणि कांदा कच्चाच ठेवायचा, पूर्ण भाजायचा नाही आहे। आणि तोपर्यंत पलीकडं मी मसाले तयार करते, त्याचे फ्रेश मसाले एकदम। त्यामध्ये मी घेतले तमालपत्र, लवंग, जिरे, साजिरा, काळी विलायची, हिरवी विलायची, दालचिनी, आणि काश्मीरी मिरच, आणि कसुरी मेथी, आणि जिरे, थोडीशी सोप टाकली त्याच्यामध्ये मी, आणि सगळं मस्तपैकी असं खरपूस भाजून घेतलं आणि त्याला गार करायला ठेवून दिलं। कारण सगळी टेस्ट याच मसाल्याची उतरणार आहेत, म्हणून याला बिहारी स्टाईल म्हणलेलं आहे। आणि सोबतच मी याच्यामध्ये अख्खे लसूण टाकले होते बरं, 4, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 लसूण टाकले होते, कारण मला खूप आवडतात यार। हिरव्या मिरच्याचे तुकडे पण टाकले। मग ही मसाला बारीक करून घालताना काय वास सुटला होता सांगू तुम्हाला घरामध्ये, खतरनाक। असं वाटत होतं का नाही भाजी आजची खरंच एक नंबर होणार आहे, पण शेवटी तुम्हाला कळेल भाजी कशी झाली होती काय नाही। तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला। इकडं मी गॅसवर ठेवलं, पण मला त्याच्यावर गॅसवर ते हलवायलाच अवघड होत होतं, म्हणून मग मी हलवलं आणि गॅस हलवून ती परत हांडी त्याच्यावर ठेवली। अर्धा तास त्याला ठेवून भाकरी करायला घेतल्या, पण मी व्हिडिओ काढायचे विसरले। असंच होतं माझ्याकडनं, इतकी विसरभोळी आहे काय सांगू तुम्हाला मी। आणि इकडं मी मस्त 4-5 भाकरी केल्या, म्हणलं मटण छान झालं की जास्त सगळेजण खाणार, पण मटण मी केलं आणि भात पण केलं, कारण मला भात खायचं होतं, म्हणून मी आपलं बोललं चला मटणाची रेसिपी आहे। मी तर मटणाची पीस खात नाही, फक्त भात खाते किंवा भाजी भाकरी असं रस्सा खाते। तर हे मटण काही शिजायला तयारच नाही, पाऊण तास होऊन गेला होता। मटण मी त्याच्यावर ठेवलं होतं आणि त्याला पाणी भरपूर सुटलं होतं, म्हणलं त्याचं झाकणच चेंज करते, म्हणून मी काय केलं, परत दुसरं एक आमच्या आप्याच्या भांड्याचं झाकण आहे ते ठेवलं, त्याच्यावर बरोबर राईट बसलं। आणि त्याच्यावर आता ठेवायला म्हणत जड काही ठेवू तर माठ फुटून जाईल, तो हंडी फुटून जाईल माझी, म्हणून त्याच्यावर मी ते आपलं असतं ना वाटायचं लसूण वगैरे छोटंवालं, त्याला उलटं टाकलं। आणि म्हटलं बघू आता, त्याच्यामुळे थोडासा गॅस कमी चालला होता, गॅस कमी ठेवला होता आणि त्याला शिजवत चालू होतं शिजवायचं। मग माझं इकडं भाताचा कुकर लावून झाला, भाकरी करून झाल्या, आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मला असं फ्रेश वाटलं, अरे वा म्हणलं किचन आवरलं, तर फक्त भांडे राहिले होते घासायची, पण भांडे जेवणानंतर म्हणलं सगळे एकदाच।
आणि इकडं मी म्हणलं चला काढून बघूया. आणि मला असं नाही का बेचैनी व्हायला लागली की किती वेळ झालं शिजतं यार, कधी शिजल हे नाही का. कुकरमध्ये लावायला पाहिजे का, पण परत म्हणलं नको, थोडा कुछ अच्छा पाने के लिए कुछ ट्राय करणं पडतं. म्हणून म्हणलं चला तोपर्यंत आपला फ्रेश करून घेतलं आणि मस्त फ्रेशचा स्वाद घेतला. मटण काही शिजत नव्हतं माझं, भाकरी पण झाल्या, भात पण झाल्या, किचन पण आवरून झालं आणि अफ्रेश पण पिऊन झालं. मग अफ्रेश पिऊन झाल्यावर म्हणलं चला आता अफ्रेश तर पिला आहे, पण आज काकडी सॅलड वगैरे ते खाऊन घ्यावं, कारण जेवणाच्या अगोदर रोज मी सॅलड खाते. म्हणून बघितलं काकडी तर काकडीच नाही घरामध्ये आमचे साहेब बसले मोबाईल मुडकं घालून, मग त्यांना दाखवलं थोडंसं. आणि मग मी आली इकडं, बघितलं किचनमध्ये शिजलं का रे बाबा तू, तर थोडंसं झालं होतं. पण मला चला जसं गॅस बंद केल्यावर पण 10-15 मिनटं मला ठेवायला लागतं. आता मी जेवण करून हा व्हिडिओ बनवते, मला लागते झोप आता, पण मी झोपणार नाही आहे. मग मी म्हणलं चला सॅलडची तयारी करूया, म्हणून सॅलड बघितलं तर सॅलड घरात काहीच नव्हतं. मग मी म्हणलं 2 कांदे घेतले, 2 कांद्यांना मस्त गोल 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 कापून मीठ लावून ठेवलं. एक काकडी होती, ती काकडी कापून ठेवली. आणि मग मी एक ॲपल आणि एक संत्री घेतली खायला. मला चला आज फ्रूट सॅलड खावं, म्हणून ते घेऊन माझं आपलं कट करून सगळं घेऊन बसली खायला. पण आमची चार्ली मला कधी खाऊ देईल का, ती सगळे फ्रूट्स खाते, असं काही नाही की आमची चार्ली खात नाही. तिनं बघितलं माझी मम्मा खातीये म्हणून ती पण माझ्या पुढे मागं फिरत होती. माझी भाजी शिजत नाही तोपर्यंत माझी सगळे कामं केली. म्हणलं आज काही खरं नाही आहे, म्हणलं हे असं करणं थोडंसं महागातच पडलं मला. पण म्हणलं असो, ही टेस्ट कधी घ्यायची आपण. नेहमीच कुकरमध्ये आता आपण सवय लागली की नाही सगळं इझी 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 ऑप्शन शोधायचं, तर कधी कधी असं पण चालतं. म्हणून मी सगळं तयारी केली ना. माझ्याकडे मी काल कैरी आणली होती, तर कैरीला पण कट करून घेतलं. मस्त आंबट आंबट कैरी छान लागते. तर बघू शकता भाजीचा कलर कसला सुंदर आला होता. आणि मी मग भाजी खाली ठेवली काढून गॅसवर, झाकण ठेवून मला थोडा वेळ वाफेवर होईल तोपर्यंत. आणि फ्रूट्स खायला घेतले. ॲपल ते खाल्लं मी आणि आमच्या चार्लीला पण दिलं. मग हे सगळं खाऊन झाल्यावर म्हणलं चला आता काही भूक काही राहावे ना या फ्रूट्सनी, म्हणून जेवायला घेऊन आले सगळं. कारण हे सगळे कामामध्ये तर मीच रिकामी. मग मी आणलं सगळं, जेवायला वाढलं आणि सगळ्यांना म्हणलं चला मी अगोदर खाऊन बघणार आहे कसं झाले काय नाही भाजी, म्हणून खायला सुरुवात पण केली. लगेच जेवण वगैरे इकडं आणलं, कांदे घेतले, काकडी घेतली आणि लिंबू पण घेतला सोबत. तिखट तिखट अशी भारी. फक्त याला कांदे घातलेत बारीक आणि अख्खा लसूण वेगळं, असं काहीही वेगळं घातलेलं नाही आहे. जो मसाला तुम्हाला दाखवला ती मसाला सगळे घरचे मसाले वापरून ही भाजी बनवली आहे. तर तुम्ही पण अशी भाजी एकदा नक्की बघून ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल, तुमच्या घरच्यांना पण खूप आवडेल. पण ह्याच्यासोबत जर तुम्ही भात खाल्ला तर के चार चांद लग जाएंगे इसको. तर भातासोबत ट्राय करा. भाकरीबरोबर एवढी काही नाही, पण 100पैकी मी तर 25 मार्क देईन. 75% मार्क मी भाताला देईन. नक्की भातासोबत ट्राय करून बघा. मग आम्ही सगळे जेवायला बसलो आणि जेवायला झाल्यावर एक कासरानं म्हणलं तुमचा पण व्हिडिओ काढते ना, कशी वाटली आज तुम्हाला, पहिल्यांदा अशी भाजी करून दिली. अरे तू काय करशील ते छानच लागतं आता, कारण ते सकाळचा आरडाओरडा झालेला जरासा, आता त्याच्यावर पांघरून घालत होते ना, छान झाली. पण नाही, भाजी रिअलमध्ये छान झाली होती. मग पाहुण्यांना जेवायला दिलं, त्यांच्याकडे थोडासा कॅमेरा फिरवला आणि ते त्यांच्या खाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे त्यांना मटण आवडतं आणि ते खाताना कधी इकडं तिकडं लक्ष देत नाही. तर अशापैकी आज आमच्या दुपारपर्यंत आम्ही जेवण वगैरे करून सगळे आपल्या आपल्या कामात होते आणि स्वयंपाक केला. आणि खरंच आजची रेसिपी खूप छान झाली आणि उद्यापासून मी 100% ट्राय करणार आहे डेली ब्लॉग टाकायचा आणि जमेल असं शूट करणार आहे. कारण मला शूट करायला एकटीला खूप प्रॉब्लेम होतो ना, तर मी दिवसभर खूप काही काही कामं करते, पण एक शूट करणारा एक व्यक्ती पाहिजे. त्यामुळं अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. बाय बाय.